याच रस्त्यानं वावरात जा आणि याच रस्त्यानं वापस या. असा हे होय आमच्या धरणाचं वेस्टवेअर, अतिरिक्त पाण्याचा रस्ता. आणि इकडे जा रस्त्यानं हाय, तिकडला रस्ता पाहिला तुम्ही, मजबुरीने इकडून या लागते. मागच्या व्हिडिओत पाहिला तर खरं पाहतो म्हटलं ना तर हे पहा, हे वेस्टवेअर आहे. याच्या समोरून हा रस्ता पाहिजे होता असा. महाराष्ट्रातल्या कुण्या धरणावर जाऊन पहा तुम्ही, त्या जे दरवाजे असते धरणाचे पाणी सोडाचे त्याच्या समोरून जवळच असते रस्ता. म्हणजेच हा रस्ता असा पाहिजे होता. इथं पूल पाहिजे होता. कुठं? इथं. पण नाही, ते तसा नेला तिकडे. इथं उंची पूल बांधा लागत होता म्हणून ते बाबती तिकडे भोकात नेऊन बांधला पूल पाहिला तर एवढूसाच आहे टोंगळाभर. ते रस्ता तर पाहिलात, मग तिथून ते मागच्या व्हिडिओत दाखवलेला रस्ता तो आहे. तसं या आणि आपली ऐशी तैशी करा घाला आपली काटल्यावर असं जा वावराकडे. इथपर्यंत आहे कार्यक्रम आमचा. हे पहा, पहा सांगा आता, वाटन तुम्हाला खरं हा आमचा पायवाट रस्ता होय म्हणून? शेतात जायचा दाखवा कुठं दिसते का पायवाट. बोललो म्हणजे तोंड दिसते आपलं, पाहून घ्या. हे आहे पायवाट, पहा दगड. अरे नागरी सुविधातला विषय होता हा धरणाच्या. ज्या काही 15-16 ज्या काही नागरी सुविधा आहे त्याचा विषय होता हा. पण नाही, टाईमपास करून टाकलं. आता हे पहाड चढा लागते इथून. वापशी वय वावरातून घरी जाण्याची वापशी वय आमची आहे. सांगा, मजबुरी आहे, इकडून जावं लागते. कारण तो जो रस्ता आहे यांनी बांधून दिलेला तो त्याची हकीकत पाहिली तुम्ही, है ना. आता हे पहा, यानं वापस यावं लागते. सांगा, ज्याच्या हाती हे सूत्र आहे त्यानं एखादी चक्कर पायदळच जाऊन पाहू इकडे. मग ते आमदार असो, खासदार असो, का प्रशासनातला असो, इंजिनियर असो, अधिकारी असो. हे पहा, मी तुम्हाला सर्वच दाखवतो. हा पहा, हे डॅम आहे आमचा. आता या डॅमच्या समोरून हा वहिवाट आहे. या वहिवाटले JCB लावली नाही, अजिबात हातही लावला नाही. हे जवळपास 2.5-3 किलोमीटर आहे गावापर्यंत इथून. समजलं? हा रस्ता असाच सीधा पाहिजे होता. हा इथं पूल पाहिजे होता. इथं हा पूल असा पाहिजे होता इकडे, है ना. नाही, हे असा नेला तिकडे, ते लांब दूरपर्यंत नेला तिकडे खाईत नाही, आणि तिथं पूल बनवला झटभर. आता आम्ही असे पैदल जातो. म्हणजे गाड्या घोड्या बी नका नेऊ तुम्ही. एक तर आमच्या इकडे आता सध्या एक तर पाऊस चालू आहे. 5 दिवस झाले वावरातल्या पेरण्या पडून राहिल्या. कारण का पहिले निपटून जात होते 2-3 दिवसात. तर ट्रॅक्टरचाच रस्ता नाही. मग कसे तरी हिंमत करू पैसे जास्त घेऊ टाकते तर ट्रॅक्टरवाले खराब रस्त्यानं गाड्या. पण एवढं जे धावून यायचे पहिले तसे येत नाही. जसं पाणी येते तसा रस्ता खराब होते. आता पहा किती अवघड आहे, तुम्हीच सांगा. दमपुशे ते माणूस चालू. खरं सांगतो तुम्हाला माझ्या आवाजावरून वळकू येऊन राहिलं असं. आता हे चढलो मी पहाड धरणाचा. हे धरणाची भिंत होय, डॅम होय. समजलं? हे पहा, धरणात पाणी भरून दिवस 10 वर्ष झाले भाऊ. 2016मध्ये धरण भरलं होतं, बांधकाम पूर्ण झालं होतं. आता सध्या लेवल कमी केलेली आहे. आणि हा जे खंबे दिसते तो रस्ता आहे वहिवाट रस्ता धरणाच्या या डॅमच्या समोरून. पण अजूनही 1% काम केलं नाही 10 वर्षात त्याचं. म्हणजे आम्ही किती दिवस सहन करावं हे यातना हे समजून नाही राहिलं. पण कोणी याच्यावर काही लक्ष द्यायला तयार नाही. ते तिकडे घातला रस्ता, ते लंबा घातला तिकडे नेऊन. रस्ता असा पाहिजे होता, पूल इथं पाहिजे होता इथं. पण नाही, ते तिकडे नेला, हे दूर नेला तिकडे. ते पिवळं दिसते तिथं. आणि तिकडून पूल काढून तसा रस्ता दिला. काय त्याच्यातनी उद्देश होता त्याच्या बापाले माहीत, त्या इंजिनियरच्या आणि त्या साहेबाच्या. हे आमच्या गावचं धरण होय. एवढ्यानं समाधान आहे का? धरणातनी पाणी भरपूर असते. आमची शेतीवाडी वलीत होऊन राहिली. रस्ता आज नाही उद्या होईलच, पण होईल कधी हा प्रश्न पडला आहे. ठीक आहे बा, चला.